Hello students, today we will see about practice set 1.3. practice set 1.3 बघणार आहोत आपण. तर फटाफट व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कारण की सर्व प्रॅक्टिस सेट्स आणि चॅप्टर सुद्धा सायन्स प्लस मॅथ आपण एक्सप्लेन करत असतो आणि चांगल्या रीतीने मी तुम्हाला समजून देत असतो. आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवत राहा का तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय काय पाहिजे होतं. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, इफ ए इज इक्वल्स टू मीन्स ए इज द सेट ऑफ ए बी सी डी ई, बी इज द सेट ऑफ सी डी ई एफ जी, सी डी ई एफ, सी इज द सेट ऑफ बी डी, डी इज द सेट ऑफ ए ई, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. कोणते स्टेटमेंट ट्रू आहे, कोणते स्टेटमेंट फॉल्स आहे आपल्याला बघायचे आहे. तर सी इज द सबसेट ऑफ बी म्हणते, तर सी केव्हा होईल बीचा सबसेट, जेव्हा सी चे पूर्णच्या पूर्ण एलिमेंट्स बी मध्ये राहील तेव्हाच त्याला सबसेट म्हणता येते. आता सी बघू, बी डी, तर हे बी आणि डी हे दोन्हीही बी मध्ये असले पाहिजे. तर बी डी आहे का, नाही बी नाही आहे डी आहे, म्हणजे हा स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणून इथं फॉल्स लिहायचं. ए इज द सबसेट ऑफ डी, ए सेट ए जे आहे ते सबसेट आहे डीचा, तर ए चे पूर्ण एलिमेंट्स डी मध्ये असले पाहिजे. तर ए मध्ये 1 2 3 4 5 आहे, डी मध्ये 1 आणि 2च आहे. याच्यात 5 पाहिजे होते कमीत कमी जे ए मध्ये आहे, समजलं. मग 5 पेक्षा जास्त ई असले तर हरकत नाही, पण हे 5 तर पाहिजेच होते, म्हणजे हा तर स्टेटमेंट पूर्ण फॉल्स आहे. डी हा बीचा सबसेट आहे का, तर डी ए ई आणि बी ए नाही आहे ई आहे, म्हणजे हा सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे. समजत आहे ना मी काय म्हणत आहोत, फॉल्स काऊन म्हणत आहोत, याचे एलिमेंट्स याच्यामध्ये सर्व असले पाहिजे तेव्हाच याला त्याचा सबसेट म्हणता येते, नाही तर सबसेट होणार नाही. चौथा हा सबसेट आहे, कसा आहे पाहू. डी हा ए चा सबसेट आहे का म्हणते, डी ए ई, ए मध्ये ए ई आहे ई आहे, म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून ट्रू. बी इज द सबसेट ऑफ ए, बी हा ए चा सबसेट आहे का, तर सी आहे का, हो. डी हो, ई एफ नाही, म्हणजे हा फॉल्स स्टेटमेंट आहे. आणि सी चे पूर्ण एलिमेंट्स ए मध्ये असेल तर सी झाला सबसेट, तर सी बी डी आहे, ए मध्ये बी डी आहे का, बी आणि डी दोन्ही आहे, म्हणून हा सुद्धा स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणून फोर्थ आणि सिक्स्थ हे 2 स्टेटमेंट ट्रू आहे, बाकीचे स्टेटमेंट्स फॉल्स आहे. का आहे मी तुम्हाला समजावलं. क्वेश्चन सेकंड आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्राम. एक्स आणि वाय हे 2 आपल्याला सेट दिलेले आहे, तर आपल्याला व्हेन डायग्राम मध्ये त्याला दाखवायचे आहे. तर त्याच्या पहिले आपण त्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड मध्ये कन्वर्ट करू, कारण की हे सध्या रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणतात या मेथड मध्ये आहे. तर याच्यासाठी आपल्याला नोटबुक लागेलच, ठीक आहे. तर नोटबुक मध्ये आपण पाहू, पहिले लिहू सेट एक्स. सेट एक्स म्हणजे काय म्हणते, एक्स ऑल एक्स एलिमेंट आहे त्याचे सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर पाहिजे आणि 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान. तर 7 पेक्षा मोठा नंबर कोणता आहे, 8 9 10 11 12 13 14 आणि 15 येणार नाही, कारण की 15 पेक्षा लहान पाहिजे. नंतर आहे y इज द सेट ऑफ ऑल y सच दॅट y इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर अँड y इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंतचे प्राईम नंबर पाहिजे. तर कोणते कोणते आहे प्राईम नंबर्स, 2 3 5 7 11 13 17 19. त्याच्यानंतर 20 पर्यंत झाले आपले. 2 3 5 7 11 13 17 19. ओके, तर 100 पर्यंत आता मला पाठच आहे, तुम्ही पाठ करून घ्यायचे, खूप काम येते. तर हे पूर्ण प्राईम नंबर्स आहे. आता युनिव्हर्सल सेट बनवा म्हणते. आता क्वेश्चन आपण पुन्हा वाचू. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत सर्व नॅचरल नंबर ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून द्या. म्हणून याला आपण ऑलरेडी नाव देऊ. मी एक डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे, कारण की आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून. हा झाला युनिव्हर्सल सेट. कशाचा झाला, सर्व नॅचरल नंबरचा 1 to 20. ते इथं आपण लिहू शकतो, u इज इक्वल्स टू 1 2 3 4 कुठपर्यंत, 20 पर्यंत. ओके, नंतर व्हेन डायग्राम दाखवायची आहे एक्स आणि वाय. आता व्हेन डायग्राम दाखवत असताना सर्वात पहिले आपल्याला कॉमन फॅक्टर किती आहे त्याचा एक अंदाज घेऊन घ्यायचा. समजलं. 2 आहे का, नाही. 3 5 7 11 आहे, 13 आहे, मग 17 नाही, म्हणजे 2 आहे. आणि 2 बसेल असं थोडंसं गॅप सोडून द्यायचा, म्हणून हा झाला 1 आणि हा झाला 2. आता याच्यात तुम्ही
कंपासच यूज केलं असं काही गरजेचं नाही आहे, आपल्या हिशोबाने आपण डायग्राम ड्रॉ करू शकतो. आता लिहू आपण एक्स आणि वाय, याला आपण नाव देऊ एक्स आणि याला वाय. वेगळ्या कलरची पेन यूज करायची जेणेकरून तुम्हाला सेटचे नाव ओळखता आले पाहिजे. पहिले याच्यातले कॉमन लिहून घेऊ 11 13 समजलं. आता काय उरले 2 3 5 7 11 13 झालं 17 19. समजत आहे मी काय लिहितो, हे पूर्ण वायचे एलिमेंट झाले. आता एक्सचे लिहू 8 9 10 11 लिहिलं 12 13 लिहिलं 14 समजलं. आता याच्यात एक्स बी आला 8 9 10 11 12 13 14 आणि वाय सुद्धा आलं 2 3 5 7 11 13 17 19. ओके. आता जेवढेही उरले ते काय राहील यांच्या बाहेर, म्हणून एक आहे का नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आहे 18 19 आहे 20. समजलं असेलच तुम्हाला. आता हे झाले पूर्ण युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 20, त्याच्यामध्ये एक्स मध्ये एवढे, त्याच्यामध्ये वाय मध्ये एवढे, त्याच्यामध्ये दोघांच्या कंबायनेशन मध्ये एवढे. ओके. समजून आलाच असेल तुम्हाला. फोटो काढायचा असेल तर काढून घ्या. नंतर थर्ड क्वेश्चन आहे, यू सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12. पी सेट दिलेला आहे 1 3 7 10. शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम मध्ये यू पी आणि पी डॅश आपल्याला दाखवायचा आहे, ज्याला पी डॅशला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ पी सुद्धा म्हणतो. आणि दुसरा क्वेश्चन त्याच्यातच आहे, व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल्स टू पी. हे आपल्याला व्हेरीफाय सुद्धा करायचं आहे. तर आपण सर्वात पहिले युनिव्हर्सल सेट लिहून घेऊ, नंतर पी लिहून घेऊ. आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी लिहून घेऊ. कॉम्प्लिमेंट ऑफ पी म्हणजे या सेटमध्ये पी मध्ये जेवढेही एलिमेंट आहे ते सोडून जेवढेही एलिमेंट्स असतील ते कॉम्प्लिमेंट ऑफ पी राहतील. म्हणून 1 आहे, याच्यात 2 नाही आहे म्हणून 2, 3 आहे, 7 आहे, 8 9 10 आहे, 11 12. म्हणजे समजलं तुम्हाला मी काय म्हटलं. पी मध्ये जेवढेही एलिमेंट आहे त्यांना सोडून कॉम्प्लिमेंट ऑफ पी. जे एलिमेंट पी मध्ये नाही ते कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये राहिले पाहिजे. आता याला दाखवायचं असेल तर हा जो मी बॉक्स ड्रॉ केला तो झाला युनिव्हर्सल सेट. ओके. याच्यात आपण पी सेट दाखवू. ओके. पी सेट मध्ये काय 1 3 7 10. ओके. आणि यांना सोडून 1 ला सोडून काय झाले 2 8 9 11 12. हे काय झाले सर्व कॉम्प्लिमेंट ऑफ पी. तर इथे आपण नाव देऊ शकतो पी आणि इथे कॉम्प्लिमेंट ऑफ पी. समजलंच असेल तुम्हाला. हा आहे त्याचा आन्सर. आणि क्वेश्चन फर्स्टचा आन्सर झालं. क्वेश्चन सेकंड म्हणतो का व्हेरीफाय पी पी डॅश इज इक्वल्स टू पी. तर कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिव्हन सेट इट सेल्फ. हा आपला आन्सर आहे. का कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा तो स्वतः सेट असतो. हा रूलच आहे. आणि याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर व्हेरीफाय करायचं असेल तर पहा पी कॉम्प्लिमेंट, पीचा कॉम्प्लिमेंट काय आहे 2 8 9 11 12. आता त्याचा कॉम्प्लिमेंट काय राहील, कोणता असेल, जे हे नाही आहे ते आणि हे नाही आहे ते कोणते आहे 1 3 7 10 आहे ना, याच्यात नाही आहे ना. आणि हा सेट कोणता आहे अँड दिस इज सेट पी आणि हाच सेट पी आहे ना. बस झालं आपला आन्सर. हेन्स आपण लिहू शकतो इथे हेन्स पी चा कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू पी. इथे आपला आन्सर होऊन जातो. फोर्थ क्वेश्चन आहे इफ ए इज इक्वल्स टू 1 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. आता हे सर्वात इझी क्वेश्चन आहे. एक सेट दिलेला आहे, याचे सबसेट लिहायचे आहे कोणतेही 3, तर कोणतेही 3 लिहू शकता तुम्ही. तर ए 1 3 2 7 आहे, त्याच्या सबसेटले कोणतंही नाव देऊ शकतो आपण, पी किंवा आर एस टी काही बी द्या. तर 1 3 हा एक सबसेट असू शकतो. नंतर 1 2 हा एक सबसेट असू शकतो. 1 7 हा एक सबसेट असू शकतो. 1 2 7 असू शकतो. 7 2 असू शकतो. 3 2 असू शकतो. 1 2 लिहिलं का ठीक आहे. 1 7 2 असू शकतो. 7 3 2 असू शकतो आहे ना.
खूप असू शकतात, त्याच्यातले कोणतेही 3 आपल्याला लिहायचे आहे, तरी मी तुम्हाला लिहून दाखवलं. क्वेश्चन 5 आहे, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. सबसेट रिलेशन लिहायचे आहे. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पी हा पुण्याचा रेसिडेंट, पुणेमध्ये जेवढे लोक राहतात. आता ही ऑल रेसिडेंट्स लिहून हा पहा, म्हणजे जेवढे लोक राहतात त्यांची गोष्ट आहे. तर पी म्हणजे पुणे, एम मध्ये एमपी म्हणजे मध्य प्रदेश, आय म्हणजे इंदोर, बी म्हणजे इंडिया, एच म्हणजे महाराष्ट्र. ओके, तर याचं रिलेशन आपण लिहू शकतो का? पुणे, पुणे कुठे आहे? महाराष्ट्रात, म्हणून पी हा कशाचा सबसेट होईल? एचचा सबसेट होईल ना. समजत आहे मी काय म्हणत होतो? म्हणजे पी हा एचचा सबसेट होईल, हे पहिला आहे रिलेशन. नंतर पी हा बीचाही सबसेट असेल, कारण की पुणे इंडियामध्ये आहे ना, पुणे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र इंडियामध्ये, म्हणून याचाही सबसेट होईल. ओके, नंतर एम म्हणजे मध्य प्रदेश, तर एम कशाचा सेट होईल? बीचा, इंडियाचा. मध्य प्रदेश इंडियामध्ये आहे, म्हणजे जो मोठा सेट आहे त्याच्यामध्ये लहान सेट असला पाहिजे, तेव्हा तो सबसेट होईल. इंदोर, इंदोर कुठे आहे? एमपी मध्ये, म्हणून आय एमचा सबसेट, आणि आय हे तुम्हाला सांगितलं इंदोर, इंदोर इंडियाचाही आहे, आय बीचा सबसेट. एम हा सबसेट कशाचा राहील? बीचा. आणि नंतर एच महाराष्ट्र, महाराष्ट्र कुठे आहे? इंडियामध्ये, म्हणून एच बीचाही सुद्धा सबसेट राहील. बस असंच रिलेशन आपल्याला लिहायचं आहे, त्याला एक्सप्लेनेशन विचारलेलं नाही आहे, म्हणजे हेच तुमचा आन्सर राहील. क्वेश्चन 2 आहे, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर द अबोव सेट. इथे आता कोणता युनिव्हर्सल सेट राहायला पाहिजे? इंडिया हा युनिव्हर्सल सेट असायला पाहिजे ना, कारण सर्वात मोठा सेट तोच आहे. जो सर्वात मोठा सेट तो युनिव्हर्सल सेट त्याच्यासाठी, म्हणून सेट बी विल बी युनिव्हर्सल सेट. नंतर क्वेश्चन 6 आहे, विच सेट ऑफ नंबर कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. तर याचे खूप आन्सर्स निघतात, म्हणून इथे स्टार सुद्धा केलेला आहे. आपल्या थिंकिंग कॅपॅसिटीवर हा डिपेंड करतो. क्वेश्चन फर्स्ट आहे, ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. तर ए लिहिलं मी, मल्टिपल्स 5 चे 5, 10, 15, 20, 25 अनकाउंटेबल. पुढे कंटिन्यू. बी मल्टिपल ऑफ 7, हे बी 7चा पाडा पूर्ण. आणि सी मल्टिपल ऑफ 12, तर सी 12चा टेबल. आता याच्यामध्ये नॅचरल नंबर्सही येतात, होल नंबर्सही येतात, आणि इंटिजर्स सुद्धा येतात, म्हणून हे 3 आन्सर आपले येतात. त्याच्यातले कोणतेही एक लिहायचं विचारलेलं आहे, पण त्यांनी 3ही लिहायचे. ओके, हा आपला आन्सर राहील. आणि हाच आन्सर इथे सुद्धा आहे, कारण की दुसरा क्वेश्चन आहे, पी सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. तर इंटिजर्स म्हणजे नंबर लाईन वरचे मायनस वाले, 0 आणि प्लस वाले सुद्धा. तर आपण इंटिजर नंबर 4च्या मल्टिपल मध्ये, म्हणून मायनस पासून तर प्लस पर्यंत सर्व लिहिले. टी सेट आहे ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स, जेवढेही स्क्वेअर नंबर आहे त्याच्यातले इव्हन नंबर्स. तर 1, 9, 25, 49, 81 येईल पुढे. तर असे आहे, हे अनलिमिटेड आहे. तर हे सुद्धा नॅचरल, होल आणि इंटिजर्सच येईल. नंतर आहे लास्ट 7th क्वेश्चन, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अ युनिव्हर्सल सेट. समजा एका क्लासचे सर्व स्टुडंट समजा युनिव्हर्सल सेट आहे. समजा त्याच्यातला ए सेट आहे, स्टुडंट्स हु सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ. मॅथमध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळवणाराचा सेट ए आहे. तर राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग सेट एचा कॉम्प्लिमेंट लिहा. तर याचा कॉम्प्लिमेंट काय राहील? 50 किंवा 50च्या वर मिळणाऱ्याचा ए आहे, मग 50 पेक्षा कमीचा दुसरा राहील, आहे ना. म्हणून त्याचा कॉम्प्लिमेंट काय राहील? सेट ऑफ स्टुडंट्स गेटिंग मार्क्स लेस दॅन 50% इन मॅथ्स. हा त्याचा आन्सर राहील. ओके, तर मी होप करतो तुम्हाला समजलंच असेल. भेटू आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये, आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटच्या नंतर काय आहे? प्रॉब्लेम सेट. तर प्रॉब्लेम सेटही आपण डिस्कस करून घेऊ. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.